नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते पुदिना आणि लिंबूचे सरबतची रेसिपी, जे गरमीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असं सरबत आहे आणि एकदम टेस्टी असं सरबत आपण बनवूया, तेही एकदम 5 मिनिटात। चला तर मग बनवूया एकदम हेल्दी आणि टेस्टी असं सरबत, तेही अगदी 5 मिनिटात। पुदिन्याचं सरबत बनवण्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी पुदिन्याची पानं। याच्यासोबत मी याचे थोडे थोडे देठ पण घेतलेले, कोळे कोळे असे, फक्त पानच नाही घेतलेले। पुदिना आपल्या हेल्थसाठी एकदमच छान असतो। तर हे पुदिन्याचं सरबत गरमीच्या दिवसात एकदम आपल्या शरीराला थंडावा देतं। पुदिन्याचे पत्ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, चांगले धुवून घ्यायचे पानं पुदिन्याचे। मी एका मोठ्या मिक्सर बाउलमध्ये टाकत आहे पुदिन्याचे पानं। याच्यामध्ये मी टाकत आहे 3 ते 4 चमच साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घेऊ शकता। मी याच्यात 4 चमच साखर घेत आहे आणि याच्यात घेत आहे मी अर्धा चमच जीरा पावडर घेतली आहे आणि याच्यात मी टाकून घेत आहे अर्धा चमच काळं मीठ। काळं मीठ टाकल्यामुळे सरबतची टेस्ट खूप छान बनते। आणि याच्यात मी टाकून घेणार आहे 1 लिंबूचा रस। एका लिंबूचा रस मी याच्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा ग्लास पाणी। आपण हे पुदिन्याचे पत्ते एकदम बारीक वाटेपर्यंत हे मिश्रण वाटून घ्यायचं, मस्त सरबत आपलं छान तयार होतं म्हणजे। आणि याच्यातच मी टाकून घेते 4 बर्फाचे तुकडे। तुकडे टाकले, बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे आपले सरबतचा कलर जास्त वेळ ग्रीन राहतो, त्यामुळे मी याच्यामध्ये 4 बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। आपले सरबत तयार झालेलं आहे। तर आता याला आपण गाळून घेऊया। मी सगळे सरबत गाळून घेतलेले आहे। आता सरबत प्यायला घेताना आपण थोडेसे ग्लासामध्ये परत 2-2 स्लाइस टाकून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त बर्फ टाकून घेऊ शकता। मी 2-2 स्लाइस टाकून घेते आणि याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडंसंच आपण बनवलेलं पुदिन्याचं ज्यूस। अर्धा ग्लास मी ज्यूस टाकून घेतले आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे। तुम्ही याच्यामध्ये सोडा पण घेऊ शकता, मी पाणी घेतलेलं आहे। आपलं हेल्दी आणि टेस्टी असं ज्यूस तयार आहे। हे पहा, तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे पुदिन्याचं सरबत एकदम हेल्दी आहे आणि टेस्टी पण तेवढंच बनतं। तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे आपल्या डायजेशनसाठी पण खूप हेल्दी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत।